नमस्कार, हे आहे नंबर 1 GK197 यूट्यूब चॅनल. आपण पाहत आहात नागपंचमीची कथा. आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी होता. त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं. श्रावण मास आला, नागपंचमीचा दिवस. शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं, वारुळात जी नागांची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मेली. काही वेळानं नागिण तिथं आली. आपलं वारूळ पाहू लागली. तो तिथं वारूळ नाही आणि पिल्लेही नाहीत. इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्तानं भिजलेला नांगराचा फाळ दिसला. तसं तिच्या मनात आलं, ह्या शेतकऱ्याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली, ह्या शेतकऱ्याचा निर्वंश करावा असे तिच्या मनाने घेतले. फणफणत असती शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकी सुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला. त्याचबरोबर सर्वजण मरून पडले. पुढं तिला समजलं की त्याची एक परगावी आहे, तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती तिथे ती आली. तिच्या घरी येऊन पाहिले तर काय, त्या बाईनं पाटावर नागिण व त्यांची 9 नागकुळं काढली आहेत. त्यांची पूजा केली आहे, दुधाचा नैवेद्य दाखवला आहे. नागाला लाह्या, दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत. दुधाचा नैवेद्य दाखवला आहे. नागाला लाह्या, दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत. पूजा पाहून नागिण संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदानं लोळली. मुलीला म्हणाली, बाई बाई, तू कोण आहेस? तुझे आईबाप कोठे आहेत? इतकं म्हटल्यावर तिनं डोळे उघडले व प्रत्यक्ष नागिण समोर पाहून ती घाबरली. नागिण म्हणाली, बाई भिवू नकोस, विचारलेले प्रश्नाचं उत्तर दे. तिनं सारी हकीकत सांगितली. ती ऐकून नागिणीला फार वाईट वाटले. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तीनं पूजित आहे, आपलं व्रत पाळत आहे आणि हिच्या बापाचं आपण निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे, हे काही चांगलं नाही. तिनं मुलीला सारी हकीकत सांगितली. तिला फार वाईट वाटले. मग तिने आई वडील जिवंत होण्याचा उपाय विचारला. नागिणीने तिला अमृत आणून दिले. ते घेऊन ती त्याच पावली आपल्या माहेरी आली. तिनं सर्वांचा तोंडात अमृत घातलं. सगळी मंडळी जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. तिनं वडिलांना घडलेली हकीकत सांगितली. तेव्हा त्यांनी विचारले, हे व्रत कसं करावं? मुलीनं व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेले खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा. तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला. जशी नागिणकेनं प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा सगळ्यांना प्रसन्न होवो. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.